नमस्कार. स्वातीच्या स्वयंपाकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आता नवरात्र चालू आहेत आणि नवरात्र स्पेशल अशी रेसिपी आहे जी तुम्ही कधी बनवली नसेल आणि टेस्टही केली नसेल. तर जर तुम्ही ही रेसिपी बघितली तर तुम्ही नक्कीच बनवणार आणि तुमची ही फेवरेट डिश बनणार. तर आज आपण एकदम मस्त टेस्टी असा उपवासाचा आलू पराठा बनवलेला आहे. जर हा पराठा तुम्ही एकदा टेस्ट केला तर रेग्युलर पराठे विसराल, इतकी टेस्टी ही रेसिपी आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहे. आता आपण या बटाट्यांना फोडणी देऊन घेणार आहोत. तर इकडं मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आता यामध्ये तेल किंवा तूप घालून घ्यायचं आहे. मी इथं 1 चमचा तूप घातलेलं आहे. आता हे तूप छान असं मेल्ट झालं की यामध्ये आपण मिरचीचं वाटण घालून घेणार आहे. तर इथं पाऊण चमचा हिरवी मिरची जराशी जाडसर वाटलेली घातलेली आहे आणि 1 मिनिट त्याला परतून घेतलेलं आहे. तुम्ही जिरं खात असाल तर जिरं अगोदर फोडणीला घातलं तरीही चालेल. आता इथं मिरची 1 मिनिट परतून झाल्यानंतर तेलामध्ये फ्राय केल्यानंतर आपण जे उकडून बटाटे घेतलेले होते साल काढून ते बटाटे यामध्ये किसून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही स्मॅशरने स्मॅश करून ही यामध्ये टाकले तरीही चालेल. फक्त याच्या जास्त मोठ्या अशा फोडी राहू नयेत किंवा जास्त गाठी राहू नयेत अशा पद्धतीने आपल्याला हे बटाटे स्मॅश करून घ्यायचं आहे. तर इथं मी दोन्हीच्या दोन्ही बटाटे अशा पद्धतीने किसणीने किसून घेतलेले आहेत. आता हे बटाटे किसून झाल्यानंतर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि त्यासोबतच इथं जर हिरवी मिरची जास्त खात नसाल तर थोडं लाल मिरची पावडर घातली तरीही चालेल. इथं मी पाव चमचा लाल मिरची पावडर घालणार आहे, त्यामुळे टेस्ट अजून छान येते. त्यासोबतच 2 चमचे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण लिंबू पिळून घेणार आहोत. तर साधारण 1 चमचा लिंबाचा रस यामध्ये घालून घ्यायचा आहे. यामुळे पराठ्याची टेस्ट खूप छान लागते. तर आता हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हा पराठा एवढा टेस्टी लागतो की रेग्युलर पराठेसुद्धा तुम्ही यापुढे विसरून जाल, एवढा टेस्टी लागतो हा पराठा आणि उपवासातली तुमची स्पेशल डिश बनून जाईल. तर इथं छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे. हे 2-3 मिनिटं आपल्याला गॅसवरती ठेवून याला चांगलं मिक्स एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे पराठ्याचं. तर बघू शकता इथं एकदम मस्त पुरणासारखं याचं स्टफिंग बनवून घ्यायचं आहे. यामध्ये खूप साऱ्या फोडी ठेवायच्या नाहीत किंवा मोठे मोठे बटाट्याचे तुकडे राहू द्यायचे नाहीत. चांगलं पेस्ट झाली पाहिजे अशा पद्धतीनं हे बटाट्याचं स्टफिंग आपलं तयार करून घ्यायचं आहे. तर आता इथं मी हे थंड होण्यासाठी काढून ठेवणार आहे आणि हे पराठ्याचं स्टफिंग आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. गरम असताना पराठा बनवायचा नाही अजिबात. तर इथं आपलं पराठ्याचं मिश्रण स्टफिंग थंड झालेलं आहे छान असं. आता आपण नेक्स्ट प्रोसेस करूया. इथं मी ताट घेतलेलं आहे. आता या ताटामध्ये आपण भाकरीचं पीठ घ्यायचं आहे. तर या पिठाचं प्रमाण सांगते दळून आणण्यासाठी. 1 किलो भगरीसाठी मी पाव किलो साबुदाणा यामध्ये मिक्स केलेला आहे आणि तोही हलकासा भाजून थंड करून दळायला दिलं होतं. छान भाकरी होता त्याच्या आणि याचा पराठाही खूप छान बनतो, तुम्हाला आता दाखवतेच पुढं. तर इथं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं घट्टसर मळून घ्यायचं आहे आणि जेव्हा भगर आपण दळायला देतो त्यावेळेस साबुदाणा आणि भगरीचं प्रमाण जर योग्य असेल तर आपली भाकरी किंवा पराठा एकदम मस्तच होणार आणि अजिबात गरम पाणी लागणार नाही याला मळायला. तर इथे तुम्ही बघू शकता मी नॉर्मल पाण्यामध्ये हे पीठ मळलेलं आहे. किती मस्त असं पराठ्याचं पीठ तयार झालेलं आहे. बघू शकता मस्त चिकट आहे, व्यवस्थित असं हे पीठ तयार होतं प्रमाण योग्य असेल तर. खूप मस्त होतो पराठा, टेस्टी लागतो आणि क्रिस्पी बनतो. तर इथं मी पोळपाट घेतलेला आहे. वाटीमध्ये थोडंसं कोरडं पीठ घेतलेलं आहे. आता त्यामध्ये गोळा घोळवून घ्यायचा आहे आणि त्याची अशा पद्धतीनं पारी करून घ्यायची आहे. पुरणपोळीला जी पारी बनवतो तशा पद्धतीनं ही पारी बनवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण जे बटाट्याचं स्टफिंग बनवलं होतं ते स्टफिंग यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर बटाट्याच्या भाजीमध्ये जास्त फोडी ठेवायच्या नाहीत किंवा फोडी ठेवायचीच नाहीत. एकदम स्मूथ असं पुरणपोळीचं जे पुरण असतं तशा पद्धतीनं याचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं हा पराठा बनतो. तर इथे बघू शकता अशा पद्धतीनं स्टफिंग या पारीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि पारी अशा पद्धतीनं क्लोज करून घ्यायची आहे. परत कोरड्या पिठामध्ये घोळवून घ्यायचं आहे आणि हलक्या हातानं हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. अजिबात तुटत नाही किंवा चिरत नाही त्याच्याकडा. तर इथे बघू शकता अशा पद्धतीनं मी हलक्या हाताने व्यवस्थित असा हा पराठा लाटून घेणार आहे. तर अशा पद्धतीनं भाकरीच्या पिठाचा स्टफिंगवाला पराठा तुम्ही कधी बनवला आहे का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा जर तुम्ही एकदा बनवला तर तुमचा हा फेवरेट पराठा बनून जाईल उपवासासाठी. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी छान असा पराठा लाटून घेतलेला आहे जरासा मोठा. आता सेम पद्धतीनं दुसराही गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे उंडा.
त्याच्यासाठी पारी बनवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण जे बटाट्याचं सारण बनवलेलं आहे ते सारण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असा हा गोळा क्लोज करून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीनं पीठ लावून आपल्याला लाटून घ्यायचं आहे। एकदम झटपट असा बनवून तयार होतो हा पराठा आणि खूप चवदार लागतो। आता इकडं मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि पॅन गरम झालं की याला छान असं तूप लावून घेतलेलं आहे। हवं तर तुम्ही तेलही लावू शकता। मी इथं तुपामध्ये छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहे आणि हे तूप छान मेल्ट झालं की यावरती आपण जो लाटून घेतलेला पराठा आहे तो घालून घ्यायचा आहे आणि आलटून पलटून दोन्हीही बाजूला तूप लावून चांगला हा पराठा भाजून घ्यायचा आहे। उपवासाच्या भाकरीच्या पिठापासून आपण हा पराठा स्टफिंगवाला बनवलेला आहे। खूप टेस्टी लागतो आणि जर एकदा बनवला तर रोज बनवायला लावतील अशा पद्धतीची याची टेस्ट लागते। तर इथं आपण दोन्हीही बाजूला छान असं तूप लावून हा पराठा खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने मी दोन्हीही बाजूला छान तूप लावून घेणार आहे आणि क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहे। तर दोन्हीही बाजूनी छान असा क्रिस्पी होईपर्यंत हा पराठा भाजून घेतलेला आहे। बघू शकता याचा कलर किती मस्त आलेला आहे आणि दिसायलाच एवढा टेम्पटिंग दिसतोय की उपवास नसणारे सुद्धा खूप आवडीने हा पराठा खातील। अशाच पद्धतीने मी दुसराही पराठा छान असा भाजून घेतलेला आहे। हा पराठा दह्यासोबतही छान लागतो पण नुसता खाल्ला तरी खूप मस्त लागतो आणि तुम्ही या नवरात्रीमध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल बटन दाबायलाही विसरू नका, ज्यामुळे माझ्या नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।